आइए आइए आइए, आपका स्वागत है। आप मेरा इंतजार कर रहे थे और मैं आपका। नमस्कार, आदाब, सत श्री अकाल और वेलकम। हमें ये जानकर बहुत खुशी हुई कि हमारा ये शो आपको बहुत पसंद आ रहा है और आपका बेशुमार प्यार हमें मिल रहा है। तो मेहरबान भाईजान, इसकी जान उसकी जान सबकी जान, आकाशवाणी झकासवाणी। तर रसिका हो, आमच्या या कार्यक्रमाला तुमचा जबरदस्त प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि म्हणूनच आम्ही असं ठरवलंय की तुमच्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तम कलाकार घेऊन यायचे। आजही आम्ही तुमच्यासमोर असाच एक उत्तम कलाकार घेऊन येणार आहोत। हां, पण त्या कलाकाराची ओळख मी करून देणार नाही। नाही, म्हणजे आज आपण काय करूया, एक छोटासा गेम खेळूया। मी तुम्हाला क्लू देते आणि त्या क्लूवरनं तो कलाकार कोण आहे हे तुम्ही ओळखायचं। हो 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 हो, क्लू देणार आहे। एवढी घाई काय करताय? तर पहिला क्लू, एक विनोदी कलाकार। म्हणजे एक अतिशय विनोदी कलाकार। असंही म्हणता येईल की आपल्या विनोदाने सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारी हिरोईन वगैरे। बघा, घातलात ना गोंधळ, लावलात ना बोलायला हिरोईन आहे म्हणून। म्हणजे आता तुम्हाला कळलं की एक मुलगी आहे, स्त्री आहे। शी, असो। दुसरा क्लू असं आहे की बेसिकली ही जी अभिनेत्री आहे ती विनोदाव्यतिरिक्त बरंच काही करत असते। म्हणजे खूप सिरियस भूमिकाही करत असते, उत्तम डान्सही करत असते आणि बरंच काय काय करत असते। बेसिकली ती सुप्रसिद्ध हेमांगी कवी। तुमच्या समोर ना माझ्या जिभेमध्ये तीळ सुद्धा भिजत नाही। असो, आता तुमची उत्सुकता जास्त न ताणता आपण स्वागत करूया आपली आजची पाहुणी हेमांगी कवीचं। वेलकम हेमांगी। थँक्यू सो मच। तुझं खूप खूप स्वागत आहे। थँक्यू। प्लीज टेक अ सीट। थँक्यू। हेमांगी, एकतर महाराष्ट्रामध्ये विनोदी अभिनेत्री अगदी हाताच्या बोटावरती मोजता येण्यासारखे आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा घराघरामध्ये पोचलेलं आणि सगळ्यांना अतिशय आवडणारं नाव हे हेमांगी कवी आहे। मला फार स्वतःला सांगताना आनंद होतोय। अरे बापरे, थँक्यू। आणि त्यामुळे एकीकडे टेलिव्हिजनवरती एक विनोदी अभिनेत्री अशी भूमिका बजावत असताना सिनेमांमधनं मात्र तू खूप संवेदनशील आणि गंभीर भूमिका सुद्धा केलेल्या आहेस। असे वेगवेगळे पदर तुझ्या व्यक्तिमत्वाला आहेत आणि तेच आज आम्हाला जाणून घ्यायचे आहेत। खरं तर जेव्हा महाराष्ट्रामध्ये अभिनेते येतात तेव्हा बऱ्याच वेळेला आपल्याला ते मुख्य शहरातून आलेले, म्हणजे मुंबई पुण्याकडनं, नाशिक, औरंगाबाद असे असतात। पण कळवा हे मुंबईजवळ असलेलं एक सेंट्रल लाईनवरचं उपनगर, म्हणजे तसं ते उपनगर सुद्धा थोडंसं दुर्लक्षित हो। मग अशा ठिकाणहून एक अभिनेत्री येते आणि आज ती घराघरात पोचलेली आहे। तर मुळामध्ये सुरुवात कळव्यापासून झाली, पण ती सुरुवात होत असताना तुझं लहानपण, तुझं घर, तुझी शाळा याच्याबद्दल मला थोडंसं सांग। सर्वात आधी माझ्या दूरदर्शनच्या सर्व रसिक प्रेक्षकांना मी खूप खूप थँक्यू म्हणते मला इथे बोलवल्याबद्दल। सुरुवातीपासून अगदी बोलायला गेलं तर खरंच माझा जन्म ठाणे कळव्यातला। शाळा सहकार विद्या प्रसारक मंडळ अशी शाळा। शालेय शिक्षण माझं चांगलंच होतं, छान होतं। ॲव्हरेज स्टुडंट होते मी फार काही मला 80-90% कधी मिळाले नाहीत, 70-75 असं होतं। आणि तेव्हा काहीच ठरलं नव्हतं की मी कोण होणार आहे, काय होणार आहे, काहीच नाही। म्हणजे लहान मुलांचं असतं की मी डॉक्टर होणार आहे, मी इंजिनियर होणार आहे, मी वकील होणार आहे। बरोबर। तर माझं असं काहीच म्हणणं नव्हतं। पण तिसरीत आल्यानंतर माझी जेव्हा रंगांशी ओळख झाली आपल्या ड्रॉइंग ह्याच्यामुळे, तर मी तिसरीत असताना मी माझ्या वडिलांना सांगितलं होतं की मला जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये जायचं आहे, पेंटिंग करायचं आहे, मला चित्रकार व्हायचं। तर बाबांनी असं हां बरं ठीक आहे। पण ते मी इतकं सिरियसली घेतलं होतं की मी माझी परीक्षेच्या काळात सुद्धा मी पेंटिंग करायचे। मग ते माझा स्ट्रेस बस्टर होता। म्हणजे लहानपणी काय स्ट्रेस बस्टर असणार आहे, पण कोणी मला ओरडलं, काय झालं की टेन्शन आलं एक्झामचं वगैरे, तर मी ड्रॉइंग करत बसायचे। आणि तेव्हा त्यांना असं वाटलं की अरे ही मुलगी वेडी आहे का, की तू पेंटिंग काय करतेस, तू अभ्यास कर। पण मग
5th स्टँडर्डमध्ये आल्यानंतर त्यांना खरंच गांभीर्य गांभीर्य कळलं त्याचं आणि मग ते म्हणाले की ठीक आहे, जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये तुला जायचं आहे ना, तिकडे जाणं फार सोपं नाही आहे, हां. तर मी एकदा तुला कॉलेज दाखवतो. तर कॉलेज दाखवताना मी म्हटलं की ठीक आहे चालेल, एवढं काय इतर कॉलेजांसारखं हे सुद्धा एक कॉलेज असेल. आणि मग ते मला 5वीत असताना एका कॉम्पिटिशनच्या निमित्ताने तिथे मला घेऊन गेले आणि सांगितलं हे कॉलेज. आणि ते कॉलेज बघितल्यानंतर मग मी अशी होते की येस, आता तर कन्फर्म मला ह्याच कॉलेजमध्ये जायचं. कारण प्रेमात पडले. जे स्कूल ऑफ आर्ट्सचं कॅम्पस हे जगात कुठे मिळणार नाही. बरोबर. प्रत्येकाचंच प्रेम असतं आपल्या स्वतःच्या म्हणजे शाळांवर किंवा कॉलेजेसवर. पण जगातली अनेक अशी माणसं आहेत जी जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या कॅम्पसमध्ये आली आहेत आणि त्यात रमली आहेत आणि ते म्हणतात आणि अभिमानाने सांगतात की मी जे मध्ये होतो. ते कदाचित नसतात, पण कॅम्पसमध्ये जरा पाऊल जरी ठेवलं ना तरी तुम्ही जेचे होऊन जाता. आणि त्या क्षणी मी जेची होऊन गेले होते. मग बाबांनी मला सांगितलं की बाई, फार सोपं नाही आहे, तुला 10वीला खूप चांगले मार्क्स पाडावे लागतील तरच तुला ॲडमिशन मिळेल. बरोबर आहे. मग माझा सगळी जी तयारी होती ती 10वीमध्ये मला एवढे टक्के हवेत अशी होती. मग 7वी 8वी करत 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 10वीत मला माझ्या बाबांनी सांगितलं होतं 75 हे लिस्ट आहे, लास्ट. बरोबर. त्याच्यानंतर जर तुला खाली 70 मिळाले तुला ॲडमिशन मिळणार नाही. तुला खोटं वाटेल, पूर्वी मला 10वीत 74.66 असे गुण मिळालेले आहेत. आणि मी बाबांना म्हटलं की बघा मी 75 मिळवून, म्हणजे ते 75 होतं. मी ॲडमिशन घेतलं, त्याची एंट्रन्स एक्झाम वगैरे दिली. फर्स्ट लिस्टमध्ये माझं नाव नाही. माझी स्वप्न अशी काचा फुटतात तसं. मी फर्स्ट लिस्टमध्ये. बाबा म्हणाले ठीक आहे, दुसरी लिस्टमध्ये असेल. दुसऱ्या लिस्टमध्येही माझं नाव नव्हतं. तोपर्यंत मी दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं सायन्सला. आणि तिकडचं मॅथ्स केमिस्ट्री बघितल्यावर मला चक्कर आली होती आणि मी घरी येऊन रडायला लागले की मी हे मॅथ्स केमिस्ट्रीसाठी मला नाही कळत आहे, मी कलेशिवाय जगू शकत नाही. तर मग माझं एक काम कर, माझं लग्न लावून द्या कुठेतरी, किंवा मी अशीच राहते, मी शिक्षणच घेत नाही. असं तू 11वीतच म्हणालीस? 10वीत मी जेव्हा मला ॲडमिशन मिळेल ना, तर तुला अगं थांब जरा, धीर धर, बघूयात काहीतरी, आता आपण पुण्याला वगैरे बघू, असं काहीतरी करू, तुला कला शिकवू आम्ही कुठली ना कुठली तरी. तर असं होईपर्यंत दुसऱ्या आठवड्यातच, एक आठवडा माझा या दुसऱ्या कॉलेजमध्ये होत असतानाच मी समोर मी यावेळेस मी जाणार आहे, माझ्या डोळ्यांनी बघू देत मला काय रिझल्ट आहे. मी गेले फार म्हणजे हताश होऊनच गेले होते की पहिल्या दुसऱ्यामध्ये आले नाही, तिसऱ्यामध्ये पण नसणार. आणि 8व्या नंबरला माझं नाव होतं. वा. आणि मला कळेच ना मी काय रिॲक्ट होऊ. आणि तेव्हा मोबाईल वगैरे काही नव्हता. तेव्हा मी पीसीवरून माझ्या बाबांना पहिला फोन केला, घरी फोन होता तेव्हा मी बाबांना फोन केला की बाबा, आणि मी इतकी रडत होते की त्यांना वाटलं की या लिस्टमध्येही नाव नाही आहे. ठीक आहे, रडू नकोस तू. आणि पहिल्यांदा मी कळव्याच्या बाहेर पाऊल ठेवलं होतं. मी एकटी विटी स्टेशनला उतरून कॉलेजला एकटी गेले होते. आणि ते त्यांना असं वाटलं की माझ्यावर काही कुठला काही वेगळा प्रसंग आला की काय. ते म्हटलं काय झालं, काय तू काय नीट आहेस ना, तू घरी ये पहिलं, मी येऊ का तिथे वगैरे. मला ॲडमिशन मिळाली आहे. त्याच्यानंतर माझे बाबाही रडत होते आणि मीही रडत होते 1-5 मिनिटं. बरोबर आहे. पण असा एक एक्सपिरियन्स आहे आणि माझा कलेशी असा एक मोठ्या प्रमाणात प्रवेश झाला की मला जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये मी 5 वर्ष घालवली. फक्त आम्हाला नेहमी असं एक जाणवतं की तुझ्या अभिनयामध्ये एक व्रात्यपणा आणि खोडकरपणा सातत्याने असतो, तर तो लहानपणापासूनच होता का? हो, म्हणजे मी असं कधीच ठरवलं नव्हतं किंवा माझ्या घरच्यांनाही वाटलं नव्हतं की मी अभिनय या क्षेत्रात वगैरे काहीतरी करेन. पण घरात येणारे पाहुणे हे माझे गिराईक असायचे आणि ते गेल्यानंतर मी त्यांची ॲक्टिंग मिमिक्री करायचे आणि त्याच्यानंतर खूप लोक हसायचे वगैरे आणि ते इथपर्यंत ठीक होतं. मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपल्या सरांची आणि टीचर्सची मी नक्कल करायला लागले. मग हा कसा चालतो, हे कसं करतो. सिद्धार्थ अर्जुनवाडे हे माझ्या कॉलेज दिवसांमधले सर, त्यांनी ही एक माझा, तू म्हणालीस जसं खोडकरपणा माझा ओळखला आणि ते म्हणाले की तू हे सिरियसली का नाही करत. म्हणजे नाही सर, मी पेंटिंग करते आणि हे नाही, मी एक मजा म्हणून करते. तर एक दिवशी त्यांनी फायनलला आपले जे सोशल्स असतात शेवटचे गॅदरिंगमध्ये, त्यांनी हा प्रस्ताव माझ्यासमोर मांडला की तू आत्तापर्यंत जे तुझे सर होते त्यांची ॲक्टिंग करून दाखवायची. आणि मी इतकी घाबरले होते की मी जर केली ॲक्टिंग आणि जर त्यांनी कोणी स्पोर्टिंगली घेतलं नाही तर मी नापास, आणि मग मी ज्याच्यासाठी आले ते माझं शिक्षण थांबून जाईल वगैरे. तर नाही, मी बघतो, तू बघ. आणि मी ती केली. त्याच्यानंतर जरा कॉलेजमध्ये फेमस झाले की अरे ही मिमिक्री करते वगैरे. त्यांनी मग मला सिरियसली आपले जे युथ फेस्टिवल्स असतात तिकडे घेऊन गेले. ते म्हणजे की बघ कसं असतं, तू करू नकोस, तू सिरियसली घेऊ नको, पण किमान बघ तरी. आणि अशा प्रकारे मी नाटक, ड्रामा ह्या सगळ्या गोष्टींना परिचित झाले. त्याच्यानंतर मग हे करत असताना कॉलेजमध्येच हेमंत लब्धे म्हणून होते. त्यांनी मला विचारलं मी एक एकांकिका करतोय तर तू काम करशील का. तर ती अपॉर्च्युनिटी होती माझ्यासाठी. म्हणजे बघूया काय होतंय, आपलं स्टेज फिअर तरी निघून जाईल
आणि मग अशी सुरुवात केली. क्रौर्य नाटकापासून माझी पहिली स्टेजची ही जी काय म्हणतात एंट्री म्हणू शकतो ती अशी होती की माझ्या फुलांची परडी असते माझ्या हातात, या विंगेतून त्या विंगेत जायचंय फुलं उधळत. ही पहिली माझी एंट्री अभिनयाची. तर त्याची आम्ही रिहर्सल इतकी वगैरे करायचो आणि खूप सिरियसली घेतलं. फुलं उधळण्याची बास ही एकमेव एंट्री. त्यानंतर एक कॉन्फिडन्स आला, थोडंसं एक वर्कशॉप केलं मी त्यांच्याकडेच. आणि दुसरी एकांकिका होती, त्यात डायरेक्ट मला लीड रोल मिळाला. सेल्फ पोर्ट्रेट नावाची पुरुषोत्तम करंडक आम्ही जिंकलो. ती एकांकिका स्पर्धा मला फर्स्ट असं मेन रोल मिळाला. मी पुतळा असते, नर्तकी असते वगैरे. आणि तिथून माझ्या अभिनयाची ही सुरुवात झाली. पण तेव्हा हे नव्हतं की मी सिरियस करते, कॉमेडी करते, असं काहीच नव्हतं. त्याच्यानंतर एकांकिका खूप गाजल्यामुळे मला विचारणा सुरू झाली की बाबा तू प्रोफेशनल नाटकात काम करशील का वगैरे. पण घरच्यांचा थोडासा विरोध होता, म्हणजे माझ्या आईचा थोडासा विरोध होता. मला माहिती आहे की तू हा प्रश्न मला विचारणार की घरच्यांचा काय सपोर्ट असतो. तर माझ्या आईचा जो नॉर्मल मिडल क्लास फॅमिलीची जी आपल्या आईची मेंटॅलिटी असते की बापरे या क्षेत्रातल्या मुलींची लग्न होत नाही, तर मग त्यानंतर पुढे जाऊन वेड्या होतात आणि फार वाईट अनुभव येतात, असं खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह माझी आई असल्यामुळे ती म्हणाली की नाही हे ठीक आहे एकांकिका वगैरे, ते प्रोफेशनल नाटकात वगैरे काम करायचं नाही, त्याचे रिहर्सल्स रात्री असतात, आपल्याला नको हे. पण माझी बहीण वैशाली कवी आणि माझे बाबा यांनी मला प्रचंड, म्हणजे माझी ढाल असायची माझी बहीण. मला जर कधी उशीर झाला यायला, मी सांगितलं मी 8 वाजता येणार आहे आणि मी 11 वाजता आले, तर असा आईचा पारा चढलेला असता की तू 8 वाजता, तू किती वर्षाची आहेस आणि तू काय चाललंय, तुझं शिक्षण काय आणि तू हे करतेस काय. तर माझी ताई तेव्हा ढाल मारली, मी बघते काय असायचं. आणि अशा प्रकारे तिने मला करू दिलं. मग प्रोफेशनल नाटक केलं मी सेम टू शेम नावाचं. तोपर्यंत आईला वाटलं होतं की ठीक आहे एक बघू दुसरं नाटक होतंय का वगैरे. मग कट्टू मला दुसरं नाटक मिळालं अनधिकृत, आणि अशोक सराफांबरोबरचा माझा रोल. मी ज्यांना बघत बघत आपली पिढी मोठी झाली, अशी बनवाबनवी असेल किंवा काही, अशा माणसाबरोबर मला काम करायला मिळतंय म्हटल्यानंतर मी पण थोडी सिरियस झाले की नाही आता आपण सिरियसली याच्यात काहीतरी काम केलं पाहिजे. बरोबर आहे. ती भूमिका माझी खूप गाजली आणि असा तो एक माझा प्रवास नाटकाचा सुरू झाला. बरोबर आहे. तर एकदा काय झालं की एकदा घरामधली आई बाबांना म्हणाली की अहो काय चाललंय तुमचं, नुसते असं लाईट बंद करून काय बसलाय, लाईट लावा ना. याच्यावरती बाबा म्हणाले की काही गरज नाहीये, आता रिझल्ट आला की दिवे लावतील ना आपले चिरंजीव. तर अशी एक गंमत. अर्थात मला खात्री आहे की तुमच्या घरामध्ये अशा पद्धतीचे दिवे लावले गेले नसतील आणि चांगले मार्क मिळाले असतील तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलाला किंवा मुलीला. असो, तर आता हेमांगी सुद्धा अशाच पद्धतीचा प्रात्यपणा सतत करत असते आणि त्याचबरोबर सुंदर अभिनयही करत असते. त्याबद्दल तिच्याकडनं अधिक जाणून घेऊया. मगाशी तू म्हणालीस की तुझी जी पहिली लीड रोल असलेली एकांकिका होती त्याच्यामध्ये तू नर्तकीचा रोल केला होतास आणि तुझं नृत्य सुद्धा आता आम्हाला सगळ्यांना माहिती झालेलं आहे, खूप सुंदर नाचतेस तू. तर त्याचं शास्त्रोक्त शिक्षण मग या लहान वयामध्ये कधी घेतलंस का? खरं तर मला खरंच त्यावेळी डान्स येत नव्हता आणि त्याच्यावर माझ्या सर किंवा माझे सगळे मित्रमैत्रिणी खूप हसायचे की अगं हेमांगी तुला नाच नाही करता येत. डान्स एक मुलींमध्ये तो एक काय म्हणतात असतोच एक इनबिल्ट गुण, तो तुला येत नाही म्हणून मला नाही डान्स येत आणि मी खूप लाजायचे डान्स करताना. हां, अंधारात पब बिबमध्ये आपलं जे काही मजा करायचो त्यामध्ये डान्स करायचो, पण असं आता सांग आता लावणी कर असं नाही व्हायचं मला. बरोबर. पण मग हळूहळू जसा प्रवास होत गेला, एक नाटकात नंतर मी सिरियल केली आणि मला हे सांगायला खूप आनंद होतोय आणि खूप मजा वाटते की मी दूरदर्शनमध्येच पहिली सिरियल केली होती. माझी स्क्रीन काय म्हणतात जी एंट्री होती स्क्रीनवरची ही माझी दूरदर्शनपासून सुरू झाली आणि त्यातही मी हसण्यावरी घेऊ नका अशा एक कॉमेडी सिरियल मधून मी काम केलं होतं आणि त्याचे अनेक एपिसोड्स करत होते मी, अंशुमन, भारतीताई पाटील वगैरे असे सगळे आमची खूप अशी मोठी टीम होती. यस मैम, मैं काम में भी सिंसियर हूँ और सर मैं जिनके साथ काम करती हूँ उनके साथ भी बहुत सिंसियर रहती हूँ सर. अच्छा जी सर, आजकल के लड़के लड़कियां तो जरा से भी अच्छी ऑफर मिल जाती है तो एक कंपनी छोड़कर दूसरी में चले जाते हैं, पर मेरा रिकॉर्ड है सर, आज तक मैंने एक भी नौकरी नहीं छोड़ी. गुड सर. मैं बहुत सिंसियर हूँ सर, आई स्वेयर मैंने आज तक एक भी नौकरी नहीं छोड़ी. लेकिन ये 5 कंपनियां. मैंने उनको नहीं छोड़ा सर, उन्होंने मुझे निकाल दिया था. अशी सुरुवात झाली, पण तेव्हाही डोक्यात असं काही नव्हतं की बाबा हे सिरियस आहे, हे कॉमेडी आहे, असं काही डोक्यात नव्हतं. फक्त जे काम दिलंय ते काय आहे, डिरेक्टरने सांगितलं ह्याच्यातून लोकांना हसवायचं, या लोकांमधून रडवायचं आहे, याच्यातून एवढंच माझ्या डोक्यात होतं. बरोबर. जसं डिरेक्टर सांगतो तसं फक्त करायचं. ते देवकृपेने बरं होत गेलं
बाकी लोकांमुळे पण, माझ्या डिरेक्टर्समुळे पण. आणि असं करत करत असताना मी अनेक इतर मालिकांमध्ये किंवा इतर चॅनल्सवर एक रियालिटी शो केला, ज्यात मला वाटतं लोकांना क्लिक झाले की अरे हेमांगी कवी कॉमेडी पण करू शकते. बरोबर आहे. आणि त्याचे एक 2-3 सीझन केल्यानंतर मला चॅनलमधून विचारणा झाली की तू डान्स करशील का. तर मी खूप हसले होते तेव्हा की म्हटलं की तुमचं काय चाललंय, म्हणजे मला कॉमेडी येत नव्हती, ती तुम्ही मला करायला लावलीत, तिथे क्लिक झाली, आता हे काय. तर माझ्या डोक्यात असं होतं की एक साधारण 10 समजा मुली असतील, तर त्यातल्या 2-3 मुली जरा एलिमिनेशनसाठी असतात. तर सगळ्यात छान नाचल्या तर एलिमिनेट कोणाला करणार ना, म्हणून कदाचित मी त्या एलिमिनेशनच्याच ह्याच्यामध्ये म्हटलं हो करते म्हणून. आणि झालं सुरू, एक रिहर्सल सुरू झाली वगैरे, आणि पहिला एपिसोड झाला, दुसरा एपिसोड झाला. मी आता तिसऱ्या एपिसोडला कन्फर्म मला काढणार, पण ते नाही झालं. म्हणजे मला माहीत नाही, ते माझ्याकडून होत गेलं. आणि माझे जे गुरु आहेत अजिंक्य शिंदे आणि ओमकार शिंदे, मला कोरिओग्राफी ज्यांनी शिकवली, तेच माझे डान्सचे गुरु. आणि ते म्हणाले की त्यांनी एवढी मेहनत घेतली माझ्यावर की नाही मग तुला येतंय, तू करतेस, तू लाजतेस, तू खूप. असं करत 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 तो माझा मला वाटतं नर्तकीचा असा प्रवास सुरू झाला. पण मी कुठेही शिक्षण घेतलं नाही. अजूनही मी म्हटलं तर मला डान्स येत नाही तर त्यात काही वावगं ठरणार नाही. मला खरंच अजूनही नृत्य येत नाही. हा तुझा विनय आहे खरोखरच. पण आम्ही तुला खूप सुंदर डान्स करताना बघितलं आणि आम्ही सगळ्यांना तो एन्जॉय सुद्धा केला. तर असा कोणी गॉडफादर, कोणी मार्गदर्शक लाभला का तुला? मला त्या क्षणी ती खूप चांगली माणसं भेटत गेली आणि तीच माझ्यासाठी खूप गॉडफादरपेक्षाही जास्त मोठी आहेत. म्हणजे एकांकिकेच्या काळात मला हेमंत लब्धे भेटले, मग व्यावसायिकच्या वेळेस विजू माने भेटला. विजू माने जे आज प्रतिथयश, ज्यांचा सिनेमा येतोय आता बायोस्कोप, ते भेटले. त्याच्यानंतर मग राजेश देशपांडे, ज्यांची मी धुडगूस ही फिल्म केली. त्याच्या आधीही गिरीश मोहिते, ज्यांची मी मनातल्या मनात नावाची फिल्म केली, ती माझी फर्स्ट ॲज अ लीड फिल्म आहे आणि ती अजूनही दूरदर्शनवर दाखवली जाते. तर त्याच्याबद्दल मला असं सांगायचं की त्यात मला खरंच माहीत नव्हतं की मला काय करायचं आहे. फक्त गिरीश मोहिते यांनी सांगितलं की हे तुझं कॅरेक्टर, आणि त्यात माझे पहिले अगेन एक हँडसम हिरो गिरीश ओक, डॉक्टर गिरीश ओक हे माझे हिरो होते. आणि अशा पद्धतीने माझी काम सुरू झालं. कळव्यासारख्या ठिकाणहून तू येतेस आणि तिथूनच तू जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये येण्याचा रोजचा प्रवास तुझा व्हायचा. जसं तू म्हणालीस की कळव्यावरून मी स्ट्रगल करत होते आणि काही वर्षांपर्यंत मी स्ट्रगल करत होते. आता माझं लग्न झालं आणि त्याच्यानंतर मी दादरला वगैरे आले. हा भाग सोडता मी 9 ते 11 वर्ष मी कळव्यावरून स्ट्रगल केलं. पण येस, मला ट्रेनमध्ये या प्रवासांमध्ये खूप सारी कॅरेक्टर्स भेटली ज्यांनी मला बाबा हे असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. तर ही सुद्धा मी म्हणते की माझे गॉडफादर्स आहेत. ट्रेनमधल्या ज्या बायका आहेत, प्रसंग आहेत, किंवा आपल्या मी स्वतः अजूनही रोज मार्केटमध्ये मी जाते, असं काही माणसं ठेवलेली नाही आहेत की बाबा. आणि मला हा इनव्हिजिबल थिएटर जपायला अजूनही आवडतं. त्यातूनच आपल्याला कॅरेक्टर्स मिळतात. जी कॉमेडी आहे, जो ह्युमर आहे लाईफमधला, तोही मी लोकांकडूनच शिकले. आणि जे गांभीर्य. बरोबर आहे. आणि मग तो व्यावसायिक नाटकांचा जो प्रवास मगाशी सुरू झालेला तू सांगितलास आम्हाला, त्याच्यात पुढे आणखीन तू कुठली नाटकं केलीस? अर्थातच पुढे जाऊन आत्ता अलीकडचं तुझं ठष्ट हे नाटक आम्हाला माहिती आहे, पण मधल्या काळातल्या नाटकांबद्दल, मालिकांबद्दल थोडंसं सांग. त्याच्यानंतर लग्न करता विघ्नहर्ता, मच्छिंद्र कांबळेंनी मला तर खरं तर कॉमेडीसाठी तसा थिएटरमध्ये ब्रेक दिला. कारण ही दोन्ही नाटकं माझी जरा सिरियस होती, सेम टू सेम आणि अनधिकृत. पण लग्न करता विघ्नहर्ता त्यांच्याच प्रोडक्शनचं मी केलं होतं. त्याच्यामुळे त्यांनी की तू कॉमेडी करशील का? म्हटलं मला जमत नाही, पण मी एकदा प्रयत्न करते बाबा थिएटरवर. आणि तेही वर्क झालं, त्याचे अनेक प्रयोग झाले. आणि अशी हळूहळू लग्न करता विघ्नहर्ता, मेनी हॅपी रिटर्न्स, परत आत्ताचं रिसेंटली ठष्ट, ज्यात एक लाईट कडून नेणारी खूप गंभीर भूमिका मी त्याच्यात केलेली आहे. त्याच्यामुळे एक असा प्रवास. फक्त डोक्यात असं कधीच नव्हतं की आता ठरवून आता कॉमेडी करायचं, आता ठरवून हे भूमिका येत गेली. डिरेक्टर आणि प्रोड्युसरने सांगितलं आम्हाला हे हवंय तुझ्याकडून, ते देण्याचा प्रयत्न केला, 100% देण्याचा प्रयत्न. आणि मालिकांच्या बाबतीमध्ये पण असंच होतं? हो, मालिकांसाठी मी अभय परांजपे यांना खरं तर मी क्रेडिट देते. आज ते आपल्याला नाहीये, पण त्यांनी सहज कुठल्या तरी ऑडिशनमध्ये मला पाहिलं आणि ते म्हणाले की तू वादळवाटमध्ये काम करशील का गं? तर आणि ती माझी आवडती सिरियल, रोज जेवताना आपण ती सिरियल बघायचो. आणि मी अशी होते की हो, त्यात माझं नुसतं पासिंग असेल तरी चालेल. तर एका आर्टिस्टचा कुठला तरी प्रॉब्लेम झाला होता, तरी ते रिप्लेसमेंट करशील का? म्हटलं कुठेही चालेल मला. आणि मग मी श्रावणी केली होती वादळवाटमध्ये, तीही लोकांनी ॲक्सेप्ट केली. आणि मग मला वाटलं की येस, आपण काहीतरी करतोय, तर आता आपण ह्याचा गांभीर्याने विचार करूया. आणि मग पुढे अशाच काही सिरियल्स आणखीन केल्यास का? मग नंतर वादळवाट केली, त्याच्यानंतर हिंदीमध्ये मी काही काळ होते, परिवार नावाची सिरियल केली. मग दूरदर्शनचीच हिंदी
पिया का अंगण नावाची सिरियल केली होती आणि त्याचं बरं. पोस्टर मला वाटतं आपल्या दूरदर्शनच्या बाहेर लागलं अरे होतं. वा, क्या आणि मला बात खूप आनंद व्हायचा. मी येता जाता सांगायचे मी हे पोस्टर क्या बात आहे, क्या बात आहे. त्याच्यामुळे असा एक तो सिरियलचा प्रवास होता. त्याच्यानंतर एक झोका नियतीचा, मड्डम सासू ढड्डम सून, जी लोकांना फारच आवडते, ती अनेक परत एक कॉमेडी जॉनरची सिरियल मी केली. हां असं परत आणि त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा सिनेमाकडे प्रवास सुरू झाला. मी ॲट अ टाइम कधी असं फक्त सिरियल मग असं फक्त नव्हतंच. नाटक किंवा सिनेमा असं नाही. ॲट अ टाइम मी नाटकही करत होते, सिरियलही केल्या आणि फिल्म्सही केल्या. आपण गप्पा मारतोय अभिनेत्री हेमांगी कवी यांच्याशी. हेमांगी, धुडगूस अतिशय मितभाषी असं तुझं कॅरेक्टर होतं याच्यामध्ये, पण तरी पण त्या कॅरेक्टरने धुडगूस घातली. कशा पद्धतीने ते डेव्हलप होत गेलं कॅरेक्टर? तू म्हणालीस की 8 ओळी होत्या, पण तरी सुद्धा अनेक पुरस्कार त्या भूमिकेला मिळाले. तर त्याचा अनुभव त्या चित्रपटाचा कसा होता? खरं तर कमर्शियल ही माझी पहिली फिल्म, पण त्याच्या आधी मी मनातल्या मनात नावाची एक ऑफबीट नॉन कमर्शियल फिल्म केली होती. धुडगूसचा अनुभव म्हणजे मला जेव्हा सांगितलं की तुला 8च ओळी आहेत, तर मी म्हटलं 8? मी आता एक मस्त फिल्म केली ॲज अ हिरोईन आणि आता हिरोईन लीड करते, तर मी 8 ओळींचा रोल कशाला करू? तर राजेश सर म्हणाले की माझ्यावर विश्वास असेल, आणि संजय जाधव जे ह्या फिल्मचे DOP आणि सिनेमॅटोग्राफर आहेत, त्यांनी सांगितलं की प्लीज आमच्यावर विश्वास ठेव आणि हे काम तू कर, बघ या फिल्मचं काय होतंय. आणि ती फिल्म मी केली. खरंच मला 8 ओळी आहेत. बाकी सिनेमामध्ये मी नुसती काय म्हणतात एक जिवंत पुतळा आहे असं म्हटलं तरी चालेल. पण मला वाटतं ती सिच्युएशन, ब्लॅक ह्युमरचं हात मला वाटतं राजेश देशपांडेचा हातखंडा आहे तो, आणि तो कोणीच पकडू शकत नाही. मी जरी काय ट्रॅजेडी किंवा सिरियस असले तरी आजूबाजूची जी सिच्युएशन होती ती खूप ह्युमरस होती, आणि त्यामुळेच मला वाटतं धुडगूस या सिनेमाने धुडगूस घातला होता. पण त्या काळातला जो अनुभव आहे, ही जी फळी होती मोठमोठ्या लोकांची, निर्मिती सावंत, संजय नार्वेकर, उदय सबनीस, शरद पोंक्षे, अविनाश नारकर, माधवी जुवेकर, सुहास परांजपे, अरे बापरे, आम्ही 34 आर्टिस्ट होतो. आणि त्यांच्यामुळे एक वेगळाच धुमाकूळ आम्ही तिकडे घातला होता. ऑफ स्क्रीन सुद्धा 18 दिवस, म्हणजे मी पुस्तक लिहू शकते ते धुडगूस ते मंतरलेले 18 दिवस. त्यात मी माणूस म्हणून पण, एक काय म्हणतात को आर्टिस्ट म्हणून कसं राहायचं ते पण, आणि एक अभिनेत्री म्हणून पण ग्रो झाले. त्याच्यामुळे ते काय म्हणतात आपलं पहिलं प्रेम म्हणू शकतो, तर धुडगूस आहे माझं. पण जेव्हा मला व्ही शांताराम अवॉर्ड मिळालं, आणि मला काय म्हणतात गर्वाची गोष्ट आहे की तेव्हा कॉम्पिटिशनमध्ये मृणाल कुलकर्णी आणि सोनाली कुलकर्णी होत्या माझ्यासोबत, आणि मी एन्जॉय करायला गेले होते की अरे माझं नॉमिनेशन झालंय वगैरे, आणि मला या दोघींबरोबर बसवलंय आणि या दोघींपैकी कोणाला तरी मिळणार आहे ज्या माझ्या आवडत्या आहेत. आणि माझं नाव अनाउन्स झालं पहिलं, आणि माझं नॉमिनीज म्हणून नाव झालंय, नाही विनर म्हणून झालंय. राजेश देशपांडे यांचा दिग्दर्शक म्हणून अनुभव कसा होता? त्यांना माहीत होते मी असं आहे, पण त्यांचा जो काय म्हणतात एक हातखंड आहे कॉमेडीवरचा, तो माझ्या काय म्हणतात मला माहीत होता. आणि धुडगूसच्या दरम्यान मला त्याची जास्त प्रचिती आली की अरे येस, काय करण्यापेक्षा जास्त मला हे सांगितलं की काय करू नको. पण त्याचबरोबर गिरीश मोहित यांनी दिग्दर्शित केलेला मनातल्या मनात हा चित्रपट, त्यांनी सुद्धा एक मला स्वातंत्र्य दिलं होतं की हेमांगी हा सीन आहे, बघू वाचन कर, तुला कसं जमतंय वगैरे, मला जे आवडेल ते ठेवेन, नाही आवडेल तुला सांगेन. आणि ते स्वातंत्र्य मला वाटतं मला पहिल्याच सिनेमामध्ये मिळालं. मधल्या काळामध्ये मग तू टेलिव्हिजनवरती वेगळ्या पद्धतीने रमलीस, म्हणजे रियालिटी शो झाला, डान्स रियालिटी शो झाला, आणि प्रेक्षकांनी सुद्धा तू खूप तुझं कौतुक केलं. रादर मी असं म्हणेन की कदाचित त्याने जास्त प्रेक्षकांच्या तू जवळ पोहोचलीस असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि मग तू ठष्ठ या नाटकाकडे पुन्हा एकदा वळलीस, आणि ते सुद्धा एक महत्त्वाचं असं नाटक, खूप म्हणजे नाटकांच्या दृष्टीने महत्त्वाचं नाटक ठरलं, आणि शिवाय तुझ्यासाठी ते महत्त्वाचं नाटक ठरलं. तर त्याचा अनुभव कसा होता? खरं तर माझं एकापेक्षा एक चालू असतानाच, म्हणजे फू बाय फू जस्ट संपलं होतं आणि एकापेक्षा एक सुरू झालं होतं. त्याचवेळी मला संजय पवारांनी विचारलं की म्हणजे ॲक्च्युली महेश सरांनी विचारलं, महेश मांजरेकरांनी, की बाबा असं नाटक आहे करशील का? म्हणजे हो, तुमच्या प्रोडक्शनमध्ये करायला कोणाला नाही आवडणार. आणि मग संजय पवारांचं ते स्क्रिप्ट वाचलं, आणि आपल्याला प्रत्येक आपलं काम, आपलं प्रत्येक प्रोजेक्ट, कुठलीही कलाकृती आपल्याला खूप शिकवते. तसंच मला ठष्टने एक स्त्री म्हणून, एक बाई म्हणून, किंवा आपलं ह्युमन बिंग म्हणून, माणूस म्हणून मी खूप ग्रो झाले, माझी डेव्हलपमेंट आली. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे राग, मत्सर, लोभ वगैरे जे आपल्याला षडरिपू आहेत ते तर आपल्याला लहानपणापासून माझ्या बाबांनी शिकवलं. ह्याच्यात जर तुम्ही ओव्हरकम केलात तर तुम्ही उत्तम माणूस होऊ शकता. पण ह्या गोष्टी आपल्या व्यवहारी दुनियेत, मैत्रीमध्ये किंवा आपल्या कुठल्याही रिलेशनशिपमध्ये
त्या आपण विसरून जातो आणि आपण सेल्फिश होतो, आपण मत्सरी होतो, आपण रागीट होतो, जेलसी आपल्याला फील होऊ शकते. पण ह्या नाटकामुळे जरी ह्या नाटकाचं ह्या काही गोष्टींची रिलेशन नसलं तरी मला ह्या गोष्टींचा उपयोग कसा झाला मी तुम्हाला सांगते. नाटक ॲक्च्युली स्त्रीच्या आयुष्यावर आहे की तिला येणारे सगळे प्रॉब्लेम्स हे तर आहेच, पण रिहर्सलच्या दरम्यान ज्या माझ्या छान 5 मैत्रिणी झाल्या त्या खूप काही शिकवून गेल्या आणि मैत्रीमध्ये पुढे कसं मूव ऑन कसं करायचं आणि हे राग छोट्या छोट्या गोष्टींना ओव्हरकम कसं करायचं हे या नाटकाच्या प्रोसेसमुळे मला कळलं. त्यामुळे थँक्स टू संजय पवार, महेश मांजरेकर की त्यांनी मला या नाटकाचा भाग बनवला आणि माझ्या त्या 5 मैत्रिणी रेश्मा रामचंद्र, मला त्यांची नावं घ्यायला खूप आवडेल, सुपर्णा श्याम, अक्षया भिंगारडे, पूजा गायकवाड आणि आशा ज्ञाते, ह्या माझ्या 5 मैत्रिणी मला त्यांच्याबरोबरची माझी मैत्री खूप काही एक स्त्री म्हणून माणूस म्हणून मला खूप शिकवून गेली. स्वतःला खूप वेगवेगळा अनुभव संपन्नता मिळालीच या नाटकाच्या माध्यमातून. पण प्रेक्षक किंवा जे आपले परीक्षक असतात किंवा क्रिटिक्स असतात त्यांच्याकडनं तुला काय प्रतिक्रिया मिळाल्या? मला खरंच सांगायला म्हणजे खूप खूप आनंद होतोय की माझी प्रत्येक कलाकृती, मी जे काही काम केलं त्यासाठी मला नॉमिनेशन आणि अवॉर्ड मिळालेले आहेत. म्हणजे अगदी पहिल्या कामापासून एकतर सेल्फ पोर्ट्रेट एकांकिका, त्याच्यानंतर माझी नाटकं, त्याच्यानंतर माझी पहिली सिरियल किंवा जे काही असेल त्यासाठी मला नॉमिनेशन मिळालेलं आहे. मनातल्या मनातच्या ह्याच्यासाठी मला स्टेट अवॉर्डचं नॉमिनेशन मिळालं होतं, पण दुर्दैवाने ते मला नाही मिळालं. पण माझी दखल अशा पद्धतीने प्रत्येक कलाकृतीसाठी घेतली आहे. मग ते फुबाई फू मध्ये मी बेस्ट परफॉर्मर ऑफ द सीझन झाले होते, त्याच्यानंतर एकापेक्षा एक मध्ये मी फर्स्ट 5 मध्ये होते आणि निर्णय आज इतका कठीण झाला होता की एक काय म्हणतात विनर आणि बाकीच्या सेकंड थर्ड फोर्थ नाही तर बाकीच्या सगळ्या सुद्धा विनरच आहेत. ही मोठी पावती आहे, कारण आम्ही ठरवू शकत नाही की कोण सेकंड आहे, कोण थर्ड आहे, कोण फोर्थ आहे, कोण फिफ्थ आहे. तुम्ही सगळ्या सेम आहात. आणि मग पिपाणीसाठी असेल, पारदसाठी असेल, मड्डम सासू ढड्डम सूनसाठी असेल, ठष्टसाठी असेल, मला प्रत्येक कामासाठी अवॉर्ड आहे. वा, क्या बात आहे. त्यामुळे मला वाटतं दखल घेतलेली आहे. हो, अगदी सुंदर दखल घेतली आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनी सुद्धा तितकीच चांगली दखल घेतली आहे. त्यामुळे पॉप्युलॅरिटी क्वोशंटही तुझा तितकाच मोठा आहे. त्याच्यानंतर तू डान्स रियालिटी शो मध्ये पार्टिसिपेट केलंस आणि तो सुद्धा प्रवास खूप. डान्स रियालिटी शोचा अनुभव माझा असा आहे की तिथे सगळ्या डान्सर होत्या आणि मी खरंच सांगते की मी कॉम्पिटिशनमध्ये त्यात कधी नव्हतेच तिथल्या. असं म्हटलं जातं की सर्रास म्हटलं जातं की रियालिटी शो असेल, कॉम्पिटिशन असेल तर जरा काय म्हणतात पार्शलिटी होते वगैरे, त्या कॉम्पिटिशनचा तुम्ही भाग असता, मग एक विशिष्ट गाणं कुठल्या विशिष्ट अभिनेत्रीलाच मिळतं असं वगैरे. पण जरी ते होत असेल ना तरी त्याचा भाग मी कधीच नव्हते. फक्त मला नाचायला संधी देत आहेत आणि जे गाणं मला येतंय, भले मला त्याच्यावर तोटका मुटका डान्स येईल, त्याला 100% आपण प्रयत्न करून मेहनत करून ते लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि छानपैकी डान्स करायचा आहे, हेच माझ्या डोक्यात होतं. तुझा प्रात्यपणाचं आणखीन एक उदाहरण नेहमी बघत आलं ते म्हणजे वेगवेगळ्या लोकांचे आवाज काढण्याची तुला प्रचंड हौस आहे. तर माझी तुला एक अशी रिक्वेस्ट आहे की आम्हाला सुद्धा वेगवेगळे आवाज ऐकायला नक्की आवडतील. मी जिची नेहमीच कुठल्या कुठल्या इव्हेंट्समध्ये नक्कल करत असते ती माझी खरंच आवडती अभिनेत्री आहे, जिला बघून मी मोठी झाली, मुक्ता. आणि प्रकाश बाबा आमटे ह्या सिनेमांमध्ये तिने काम केलंय. म्हणजे मी काय तिचं इंट्रोडक्शन देणार, ती इतकी मोठी अभिनेत्री आणि माझी आवडती अभिनेत्री आहे सोनाली कुलकर्णी आणि तिचा आवाज काढण्याचा मी प्रयत्न करेन. तिचा आत्ताच एक मूवी रिलीज झाला आहे अगबाई अरेच्या 2 आणि तो मी पाहिला. खूप सुंदर दिसली सोनाली ताई तू, आणि सो सॉरी, तुलाही माहिती आहे मी की तुझी ॲक्टिंग करत असते आणि तुला त्याचा राग येतो पण नाही, तर तू खूप छान स्पोर्टिंगली घेतलंस आणि एक दिवशी मला तूच कॉम्प्लिमेंट दिली होतीस की अगं किती सुंदर काम करते. तर ते कॉम्प्लिमेंटचं स्वरूप असं होतं, अगं काय हाय ग, अगं बाळा किती सुंदर काम करतेस ग तू. क्या बात आहे. म्हणजे मला अनेक लोकांनी सांगितलं होतं की तू माझी ॲक्टिंग वगैरे करतेस, पण मला खरंच कधीच असं वाटलं नव्हतं की तू माझी ॲक्टिंग करतेस. पण जेव्हा मी तुला त्या दिवशी पाहिलं माझ्या डोळ्यासमोर, मी मारे ना तुला हेमांगी. तू जर पुन्हा कुठे हा असं काही कार्यक्रम केलास ना तर मी तुला खरंच येऊन मारेन. पण नाही, खरंच खूप गोड काम करतेस ग तू. तुला आठवतंय का तुला जेव्हा तुझा धुडगूस सिनेमा पाहिला होता तेव्हा मीच तुला पहिलाच फोन केला होता, तेव्हा मी म्हटलं हो 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 आई शपथ. आणि आता तू माझी ऍक्टिंग करतेस ना, थांब तुला बघतेस, थांब आता. हाय ग, क्या बात आहे, क्या बात आहे. खरोखरच असं जर नुसता आवाज ऐकला तर खूप कठीण होईल ओळखणं की खरोखरच सोनाली कुलकर्णी बोलतीये का हेमांगी बोलतीये. क्या बात आहे. थँक्यू सो मच हेमांगी. आणि तर असा प्रात्यपणा म्हणजे तुझा चालूच आहे. पण ह्याच्यामुळे ना मला अनेक वेळा असं खूप विचारलं जातं सेटवर वगैरे की
हो ठीक आहे ॲक्टिंग बिक्टिंग करतेस तू, पण पेंटिंगचं काय, ज्याच्यासाठी तू एवढं शिक्षण घेतलं होतंस वन ऑफ द बेस्ट कॉलेजमधून, त्याचा काय उपयोग करतेस आजकाल? म्हणजे सुकन्याताई, गिरीश काका, गिरीश ओक मला नेहमी कधी भेटले तरी काय मग एक्झिबिशन कधी करतेस पेंटिंगचं असं नेहमी टोचत असतात. पण मला सांगायला आवडेल की मी कधीच माझ्या पेंटिंगपासून, चित्रकलेपासून लांब गेले नाही आहे. ती कशी की माझा कॅनव्हास फक्त चेंज झाला. मी पेंटिंगमध्ये पोर्ट्रेट हे माझं स्पेशलायझेशन होतं आणि त्यात मी त्या पोर्ट्रेट करताना त्या माणसाचं कॅरेक्टर, त्या माणसाच्या शेड्स काय म्हणतात त्या चित्रात उतरवणं खूप महत्त्वाचं असतं. आणि मला वाटतं मग ते कॉमेडी असो किंवा सिरियस असो, मी त्या माणसाचं, त्या कॅरेक्टर एक्झॅक्ट कॅरेक्टर मी माझ्या ह्या 70 mm किंवा कुठल्याही माध्यमातून, नाटक असेल, सिरियल असेल किंवा स्क्रीन असेल, फिल्म असेल, ह्याच्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करते. आणि ह्याचा उपयोग कसा होतो, टेक्निकली मला मेकअप येतो, मी सुंदर मेकअप करते असं लोक मला म्हणतात, किंवा काय डोळ्यांचा मेकअप मी छान करते असं लोकांचं म्हणणं आहे. तर त्याचा उपयोग मला झाला, मी त्याचा उपयोग करते. लाईट्स घेणं म्हणजे काय, आपल्यावर लाईट्स आहे, तो कसा आहे, काय आहे हे मला नक्की कळतं. हे मला माझ्या पेंटिंगमुळेच कळायला लागलं आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आमच्या पेंटिंगमध्ये ग्रे स्केल शिकवली जाते. ग्रे शेड अशी एक असते, एक तर ग्रे मध्ये असतो, एकतर तो ब्लॅक होतो किंवा व्हाईट होतो, आणि त्याच्या मधल्या शेड्स आम्हाला खूप शिकवले जातात. ते म्हणजेच तुम्ही पेंटिंग करता, ती बेसिक आहे. तर मला वाटतं कुठलंही कॅरेक्टर मी पहिलं ग्रे स्केलमध्ये पाहते, हे कुठे ब्लॅक होतंय की कुठे डार्क होतंय आणि कुठे व्हाईटकडे जाते, कुठल्या व्हाईटकडे शेडकडे जाते, त्या ग्रे स्केलमध्ये मी कुठलंही माझं कॅरेक्टर बसवते. मग ते कॉमेडी असेल किंवा सिरियस, मला वाटतं सेमच आहे की म्हणजे मी पेंटिंगपासून कधीच लांब गेलेलं नाही. पण येस, थोडासा वेळेचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी पेंटिंग करू शकत नाही. पण माझं नेहमी स्वप्न राहील की एक असा एक खूप मोठा हॉल असावा, माझ्या हातात असे पेंटिंगचे ब्रश असावेत, समोर इझेल असावा, आणि मला हवं ते काम, हवे ते रंग मी माझ्या कॅनव्हासवर उधरावे, हे माझं कायमस्वरूपाचं स्वप्न राहील आणि ते मी नक्कीच लवकर पूर्ण करेन. हो, आणि आम्हाला अशी खात्री आहे की ते स्वप्न तू नक्कीच पूर्ण करशील. आम्हाला एक चित्रकार म्हणून सुद्धा तुझं नाव, अग्रेसर चित्रकार म्हणून सुद्धा आम्हाला नक्की घ्यायला मिळेल. तर आतापर्यंतचा तुझा प्रवास आम्ही जाणून घेतला, पण त्याचबरोबर आता आगामी प्रोजेक्ट्स कुठले आहेत हे सुद्धा जाणून घेण्याची खूप इच्छा आहे. एक आहे पिज्जा मुन्ने नावाची फिल्म, जी छापाकाटा, ज्याला विदर्भात छापाकाट्याला पिज्जा मुने असं म्हणतात. तर ते एक इंटरेस्टिंग प्रोजेक्ट आहे. प्लस एक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि गडद जांभळ नावाच्या माझ्या काही फिल्म्स येत आहेत. आणि आता आपण शेवटच्या सेगमेंटमध्ये आलेलो आहोत, ज्याच्यामध्ये सगळ्यात आधी आमचे काही प्रेक्षक तुला प्रश्न विचारणार आहेत. तर आपण पाहूया की प्रश्न काय आहे. नमस्कार, माझं नाव शेषपाल गणवीर. मॅडम, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही कळव्याला राहत होता, तुम्ही पत्ता बदललात आणि आम्हाला कळवलं सुद्धा नाही. वा वा वा, फारच ह्युमरस क्वेश्चन यांनी विचारलेला आहे. नाही, आता मी कळव्याला राहत नाही. लग्न झाल्यानंतर मी दादरला राहत होते आणि आता काही कारणास्तव आता मी दहिसरला राहते. त्याच्यामुळे आम्ही मायग्रेशन बेसिसवर राहतोय आता इकडून तिकडे. आता आपण रॅपिड फायर राऊंडकडे वळूया आणि जाणून घेऊया की हेमांगीचे प्रेफरन्सेस नक्की काय आहेत. सुरू करूया आपण. येस. सिरियस का कॉमेडी? अरे बापरे, सिरियसली कॉमेडी. सिरियसली कॉमेडी म्हणजे कॉमेडीज थोडक्यात. मला काय म्हणतात, दोन मुलांमधलं तू विचारलेस की कुठला आवडताय. ओ माय गॉड, माझ्या दोन डोळ्यांमधला कुठला वगैरे असं काहीतरी. पण एनिवे, लोकांना कॉमेडी आवडतं पण तुला सिरियस आवडू शकत असेल. आणि दोन्ही खरोखर मला मुळात कुठलंही काम, चांगलं काम. चा प्रश्न आहे, राजेश देशपांडे का संजय पवार? नाही असं नसतं. असं नाही. रॅपिड फायर राऊंड असाच असतो. राजेश पवार. अरे, हे कोण? एक नवीन कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे, आता काय चालायचं, हे चीटिंग झालं थोडंसं, पण ठीक आहे, आम्ही समजून घेतो. पुढचा प्रश्न आहे, धुडगूस का ठष्ठ? नाही. अरे असं नसतं. काय आता काहीतरी लॉजिक लावून काहीतरी तरी एक उत्तर असलं पाहिजे ना. पहिलं जे असतं ते नक्कीच फार जवळचं असतं, तर धुडगूस. ओके, व्हेरी गुड, वेल डन. आणि पुढचा प्रश्न, तुझं लग्न झालेलं आहे त्याच्यामुळे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कला संसार का घर संसार? खूप आर्टिस्टिकली घर संसार. आणि तुमचं तसंच आहे, कारण तुम्ही दोन आर्टिस्ट घरात असल्यामुळे आर्टिस्टिक दोन्ही, कलात्मक कला संसार असं वगैरे. कलात्मक घर संसार. वा, क्या बात आहे. आणि असा हा कलात्मक घर संसार अतिशय
सुंदर अशा सुरू राहू देत आमच्या त्याबद्दल खूप शुभेच्छा. आणि त्याचबरोबर विनोदी अभिनेत्रीच नाही तर त्याचबरोबर गंभीर भूमिका सुद्धा तितक्याच सुंदर करत वेगळ्या वेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून, नाटकांच्या माध्यमातून आमचं असंच मनोरंजन करत राहा. त्याबद्दलही खूप शुभेच्छा. तू आज इथे आलीस त्याबद्दल धन्यवाद. पण इतक्या सहज मी तुला सोडणार नाही. जाता जाता पुन्हा एकदा आम्हाला अभिनेत्रींचा आवाज ऐकायला आवडेल. आपल्या आत्तापर्यंतच्या बोलण्याच्या ओघात एक गोष्ट सांगायची राहून गेली आणि आता ती आत्ता मला एकदम अशी क्लिक झाली की आपण हे सांगितली पाहिजे. जेव्हा मला मदन कानडे यांचा जेव्हा फोन आला तेव्हा त्यांनी सांगितलं की तुझा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, नाही तुझा इंटरव्ह्यू करायचा आहे असं म्हणाले. तर म्हटलं अरे अच्छा म्हणजे मी अँकरिंग करायचं आहे का? तर ते म्हणाले की नाही 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 तुझा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. आणि तेव्हा मला इतकं बरं वाटलं की काही वर्षांपूर्वी याच स्टुडिओमध्ये मी काही मातब्बर लोकांचा इंटरव्ह्यू ॲज अन अँकर म्हणून घेतला होता. तेव्हा मला अजिबात वाटलं नव्हतं की ह्याच स्टुडिओमध्ये माझा कधीतरी इंटरव्ह्यू घेतला जाईल. त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला आणि मी चटकन म्हटलं की हो आपण करूयात. आणि हा स्टुडिओ खूप जणांना लकी आहे. आदेश बांदेकर पासून अनेकांनी या स्टुडिओत आपल्या सुरुवात केली. अश्विनी भावे, शैलेश दातार असेल, अगदी किंवा स्मिता तळवलकर असतील, अनेकांना लाभलेला आहे. त्याच्यामुळे मला वाटतं आत्तापर्यंत तरी मला खरंच हा लाभला आहे. आणि दूरदर्शनचे खरंच खूप खूप आभार की त्यांनी मला ही संधी दिली अभिनेत्री व्हायची. त्यामुळे खूप 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 मजा आली हा इंटरव्ह्यू करताना. आणि सगळ्या जुन्या गोष्टी मला आठवल्या. ही दूरदर्शनची बिल्डिंग, मग तो मेकअप रूम, ते सगळे किस्से हे खरंच समस्त उजाळा देऊन गेले माझ्या आठवणींना. क्या बात आहे. खरोखरच आम्हालाही खूप आनंद झालाय. पण आता जाता जाता आवाज जसा मी सोनाली ताईचा आवाज काढला होता तसाच, आणि तिने मला फोन केला होता धुडगुसच्या वेळेस की असं तुझं छान काम झालंय वगैरे. अशाच अजून एक अभिनेत्रीचं मला पत्र आलं होतं आणि तिने खूप साऱ्या गिफ्ट्स पाठवल्या होत्या धुडगूस बघून. आणि खूप छान पत्र लिहिलं होतं की इतकं सुंदर काम करणारी अभिनेत्री आज आपल्या इंडस्ट्रीला मिळाली आहे, तर खूप खूप लाख शुभेच्छा. खूप असं छान कौतुकास्पद असं माझं पत्र होतं त्यांचं. तर त्या अभिनेत्रीचं नाव आहे, ती पण माझी आवडती अभिनेत्री आहे, त्या अभिनेत्रीचं नाव आहे शुभांगी गोखले. वा. आणि त्यांची खूप गाजलेली सिरियल म्हणजे श्रीयुत गंगाधर टिपरे. तर त्यातलं त्यांचं जे श्यामल हे कॅरेक्टर होतं ते मी जेव्हा त्यांनी फोन केला होता तेव्हा की तुझा पत्ता काय आहे आणि असं मी पाठवते, तर तो आवाज माझ्या अजूनही कानात आहे. पण मी ते कॅरेक्टर जे करणार आहे ते सिरियलमधलं करणार आहे. आबा काय आबा काय अहो शिर्या आलाच आबा. अहो काय आहे अहो शिर्या ए शिर्या तू माझं ऐकत शिर्या आबा सांगा ना तुम्ही त्यांना. अहो का शिर्या तू माझं काही ऐकत ए शिर्या अबो काय आहे. क्या बात आहे. खरोखरच जबरदस्त. आणि अजून एक माझी आवडती अभिनेत्री जिला बघत बघत मी मोठी झाले लहानाची, ती म्हणजे श्रीदेवी. अब जो मैं यहाँ से जाने वाली हूँ वो ऐसे मैं समझूं कि हमारा जो इंटरव्यू वो हो गया है. मुझे यहाँ आके बहुत अच्छा लगा हूँ और मैं दूरदर्शन की बहुत आभारी हूँ कि उन्होंने मुझे यहाँ पे बुलाया और मेरा इतना मान किया. तो रियली रियली वेरी थैंकफुल टू दूरदर्शन. क्या बात आहे, क्या बात आहे. जे फक्त हेमांगीच नाही, त्याच्यावर सोनाली कुलकर्णी, श्रीदेवी, शुभांगी गोखले, अशा 4 अभिनेत्री आज स्टुडिओमध्ये आल्यात असं आम्हाला खरोखरच वाटलं. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद हेमांगी आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.